महापालिकेने शहरातील खंडभागात रस्त्यावर असणाऱ्या गणपती आणि म्हसोबा देवाच्या मंदिराला घरपट्टीची नोटीस बजावण्यात आली आहे। ही नोटीस मंदिरातील गाभाऱ्यात ठेवण्यात आली आहे। त्यामुळे ही घरपट्टी भरणार कोण? प्रत्यक्षात देवालाच ती भरावी लागणार का, असा सवाल करत पालिकेच्या या कारभाराविरोधात परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय। सांगलीतील खंडभागात म्हसोबा गल्लीत गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावरच झाडाखाली म्हसोबा मंदिर आहे। हे देवस्थान येथील जागृत असून दरवर्षी परिसरातील नागरिक येथे यात्रा करताना हे मंदिर रस्त्यावरच असतात, त्याला कोणी मालक नाहीये। परिसरातील लोक पूजा अर्चा करतात। या मंदिराला आजपर्यंत घरपट्टी येत नव्हती। आता या मंदिराला 1034 रुपये घरपट्टी आकारण्यात आली आहे। या मंदिरा शेजारील रस्त्यावर एका कोपऱ्यात गणपती मंदिर आहे। या मंदिरालाही 1100 रुपयांची घरपट्टी आकारण्यात आली आहे। मंदिरांना बजावण्यात आलेल्या या घरपट्टीच्या नोटिसा कोणा व्यक्तीच्या हातात न देता थेट गाभाऱ्यात देवाच्या पायाजवळ ठेवण्यात आल्या। या नोटिसांवर धारक म्हणून म्हसोबा मंदिर आणि गणपती मंदिराचा उल्लेख केलाय। यामुळे आता ही घरपट्टी कोण भरणार? प्रत्यक्षात देवाकडूनच याची वसुली होणार का, असा सवाल करत परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय। गेले 100 वर्ष झालं हा म्हसोबा मंदिर आहे। ह्या म्हसोबा मंदिराला इथून पुढे कधी नगरपालिकेची नोटीस किंवा कधी घरपट्टी लागली नव्हती। आज पहिल्यांदाच महापालिकेने घरपट्टी दिलेली आहे आणि म्हसोबा मंदिराच्या नावाने घरपट्टी दिलेली आहे। ही घरपट्टी भरावीची कोण, या नागरिकांचा सगळ्यांचा सवाल आहे। आणि घरपट्टी डायरेक्ट मंदिरात ठेवून गेलेली आहे। कुणाला न सांगता, कुणाला न हे करता घरपट्टीमध्ये मंदिरात ही घरपट्टी ठेवलेली आहे। आणि इथल्या नागरिकांना सांगण्यात आले की घरपट्टी भरा म्हणून, तर ही घरपट्टी भरायची कोण? ह्या नागरिकांना त्रास होत आहे ह्याचा, आणि का असेल ते महापालिकेने ह्याच्यावर विचार करावा, अशी आमच्या नागरिकांची मागणी आहे।